हा इंग्लिश मीडियमचा आहे. मराठी मीडियम साठी तुम्हाला दुसरी लिंक जॉईन करावी लागेल. इथून लेफ्ट करा आणि मराठी मीडियमची लिंक जॉईन करा. तुम्ही मराठी मीडियमची मुलं आहात का? अनम्यूट करून आन्सर करा प्लीज. ओके, ठीक आहे. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? पूछेगा कि ये लैपटॉप से क्यों? अच्छा सर, ही मुलं लॅपटॉपला का नाही, लॅपटॉपने का नाही जॉईन झाले? नहीं, टीवी है डायरेक्ट मैम. टीवी पे हुए हैं मैम जॉइन. सर लैपटॉप से क्यों नहीं हुए ज्वाइन बच्चे? लैपटॉप ने का नहीं ज्वाइन? सर टीवी से तो दिख रहा है, लैपटॉप से क्यों नहीं ज्वाइन हुए बच्चे? हम तो टीवी पर ही ज्वाइन होते हैं. क्या कह रहे हैं? काय म्हणालात सर? रोज टीवी पर ज्वाइन होता हूँ. वो रोज यहाँ टीवी से ही ज्वाइन होते बोल रहे. हाँ, टीवी से भी ज्वाइन होते हैं कुछ बच्चे, पर लैपटॉप दिया गया है तो लैपटॉप से क्यों नहीं ज्वाइन हो रहे, ये पूछ रहे हैं सर. लैपटॉप हमारे स्कूल में नहीं दिए गए हैं. ये इंग्लिश मीडियम आश्रमशाला नंदकुमार को तो दिया है सर. और शहादा स्कूल आप फिर से आ गए, प्लीज इंग्लिश मीडियम क्लास ज्वाइन करिए, दूसरा लिंक ज्वाइन करिए इंग्लिश मीडियम के लिए बेटा. मैम आप स्टार्ट. ठीक आहे. गुड मॉर्निंग मुलांनो. बर, आज आपण शिकणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट, जो आपला पुढचा धडा आहे. तुम्ही शिकलात का शाळेमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज? आपला नवीन धडा आपण सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे कंपाऊंड इंटरेस्ट. इंटरेस्ट हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? इंटरेस्ट, इंटरेस्ट म्हणजे आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट हा शब्द ऐकलाय का तुम्ही कधी? बरं, इंटरेस्ट याचा अर्थ मराठीमध्ये आपण त्याला व्याज असं म्हणतो. बघा, इंग्लिशमध्ये इंटरेस्ट हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो. म्हणजे आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, रस आहे, म्हणजे आपल्याला जी गोष्ट आवडते, आपण म्हणतो ना मला डान्स मध्ये इंटरेस्ट आहे, मला गाण्यात इंटरेस्ट आहे, ते इंटरेस्ट वेगळं है ना. आणि हे जे इंटरेस्ट हा शब्द आहे, हा आपला गणिती शब्द आहे, मॅथमॅटिकल वर्ड आहे, मॅथमॅटिक्स मधला शब्द आहे. तर याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे काय माहितीये का? इंटरेस्ट म्हणजे आपण जेव्हा बँकेमध्ये किंवा आपण कोणत्याही एखाद्या आर्थिक संस्था जी आहे, जिथे आर्थिक व्यवहार चालतात, त्याच्यामध्ये आपण काही पैसे आपण आपल्याकडे, समजा बघा, आपण जेव्हा काही पैसे आपण बचत करतो दर महिन्याचे, है ना, त्या बचतीमधले काही आपण जे पैसे आहेत ते आपण घरी ठेवायचे नसतात. म्हणजे आपण जर पैसे सेव्ह करत असू, आता समजा आपलं सगळा खर्च काढून आपलं बघा उत्पन्न असतं आणि उत्पन्नामधली बचत असते काही, म्हणजे आपलं सेव्हिंग्स असतात. सेव्हिंग म्हणजे बचत.
आता या बचतीमध्ये आपण काय करतो, ही जी बचत आहे, सेविंग आहे आपली, ती आपण आपल्या घरी न ठेवता महिन्याचा खर्च निघाल्यानंतर उरलेले जे पैसे असतात ते आपण घरी न ठेवता आपण काय करतो, ते बँकेमध्ये ठेवतो. ठेवतात का बँकेमध्ये तुमचे आई वडील पैसे? हा, तर बँकेत ठेवल्यामुळे होतं काय माहितीये का, दोन गोष्टी होतात बँकेत ठेवल्यामुळे. पहिली गोष्ट काय होते माहितीये का, आपल्याला आपले पैसे सेफ राहतात. सेफ राहतात म्हणजे काय, आपले पैसे सुरक्षित राहतात. कारण आपण जर ते कॅरी केले किंवा आपण घरी ठेवले तर ते कदाचित हरवू शकतात किंवा चोरी होऊ शकण्याची शक्यता असते. तर आपण बँकेमध्ये पैसे आपण सेव्ह केले, आपण डिपॉझिट केल्यामुळे एकतर आपल्या पैशांची काय होते, सुरक्षितता राहते, म्हणजे आपले सेफ होतात पैसे. आणि दुसरं म्हणजे आपले पैसे वाढतात पण. आपले पैसे काय होतात, बँकेत ठेवल्यामुळे आपले पैसे वाढतात. ऐकताय ना सगळेजण? बँकेत पैसे ठेवल्यामुळे आपले पैसे काय होतात, वाढतात. वाढतात म्हणजे बँकेत पैसे ठेवल्यानंतर बँक आपल्याला त्यांच्या बदल्यात, म्हणजे आपण पैसे ठेवतो म्हणून त्याच्यासाठी आपल्याला बँक देते इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज देते. तुम्हाला माहित आहे ही गोष्ट, बँक आपल्याला इंटरेस्ट देते जर आपण पैसे ठेवत असू बँकेमध्ये? माहित आहे तुम्हाला? हा, तर बँक आपल्याला काय देते, व्याज देते. व्याज, इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे एक्स्ट्राचे, वरचे पैसे, अधिकचे पैसे मिळतात आपल्याला. अधिकचे पैसे, जास्तीचे पैसे. म्हणजे समजा मी बँकेमध्ये इथे मिनिट. स्क्रीन दिसते का सांगा मला मुलांना? स्क्रीन दिसते?
थांबा एक मिनिट, जरा थोडा प्रॉब्लेम झालाय. हा, तर बँक आपल्याला जी इंटरेस्ट देते ना, व्याज देते की नाही, ते आपल्या जास्तीचे पैसे असतात. म्हणजे जर माझी सेव्हिंग 1000 रुपये असेल महिन्याची आणि मी जर बँकेत ठेवले, तर त्या 1000वर वरती जसा बँकेचा व्याजाचा रेट असेल, रेट ऑफ इंटरेस्ट जसा असेल, त्याप्रमाणे बँक मला काय देते, त्याच्यावर इंटरेस्ट देते. तर बँक आपल्याला जो इंटरेस्ट देते ना, तो इंटरेस्ट जो आहे तो दोन प्रकारचा आहे. एक आहे सिंपल इंटरेस्ट आणि दुसरा आहे कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे आपल्याला दोन प्रकारचा इंटरेस्ट आपल्याला मिळू शकतो. एक आहे सिंपल इंटरेस्ट. आता सिंपल इंटरेस्ट आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. सिंपल इंटरेस्ट जो आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला I इज इक्वल टू आपल्याला गेल्या वर्षी होता PRT भागिले 100, असं आपल्याला सिंपल हा आपला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. स्क्रीन दिसते? मोबाईल मध्ये कोण कोण बघणार. इथे पी म्हणजे काय असतं, पी म्हणजे प्रिन्सिपल असतं, म्हणजे जी रक्कम येत मी आहे का कोण घेतलेली आहे बघणार? ती असते. तुम्ही माझा वायफाय घेताय का कोणी? कोण जॉईन केलं आहे का सांगा खरं. तिथं होत नाही आहे म्हणून सांगत आहे. मग तुम्ही चालू का केलं आहे? मॅम जरा म्यूट ठेवता का? पी म्हणजे प्रिन्सिपल आहे, एन म्हणजे तुमचं काय आहे, टाइम पिरियड असतो. एम म्हणजे किती वेळेसाठी तुम्ही ते पैसे ठेवताय, आणि आर असतो रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट असतो आर म्हणजे. ठीक आहे. आता आर रेट ऑफ इंटरेस्ट, एन म्हणजे तुम्ही किती वेळेसाठी पैसे ठेवलेले आहे. जेवढा जास्त वेळ पैसे ठेवाल तेवढा जास्त इंटरेस्ट असतो. आय म्हणजे इंटरेस्ट आहे. पी म्हणजे तुम्ही जेवढे पैसे बँकेत ठेवले ते. पी जो असतो तो रुपीज मध्ये असतो. एन आहे तो टाइम पिरियड आहे, म्हणजे ते इयर मध्ये असतं. आणि आर जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट असतो, म्हणजे तो PCP पर सेंट पर ॲनम या युनिट मध्ये तुम्हाला देतात. आता इथे आपण कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला फरक काय आहे का माहिती आहे का मुलांना? कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये आपण सिंपल इंटरेस्ट असतो की नाही, तो कसा असतो, आता समजा मी 1000 रुपये बँकेकडे साठी तरी गरज आहे, मी बँकेकडून समजा 1000 रुपये घेतले, तर याच्यामध्ये समजा बँकेचा जो रेट आहे तो रेट आर, आर जो आहे तो किती आहे, समजा रेट जो आहे आर तो 10 PCP आहे. असे पैसे मी समजा एन, एन म्हणजे 2 इयर्स साठी मी बँकेकडून घेतले 1000 रुपये. 1000 रुपये म्हणजे हे तुमचं प्रिन्सिपल आहे. नाही माहिती.
₹1000 जे आहेत ते तुमचे प्रिन्सिपल आहे, रेट 10 PCPA अँड 2 years. आता जर आपण सिम्पल इंटरेस्ट बघितलं की नाही, तर सिम्पल इंटरेस्ट जो आहे की नाही तो प्रत्येक वेळेला तुमचे 1000 तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागेल. म्हणजे 10 PCPA चा अर्थ काय असतो? 10 PCPA पर ॲनम. म्हणजे काय? तुम्ही जर बँकेकडून ₹100 घेतले तर तुम्हाला 1 वर्षांनी ₹10 इंटरेस्ट द्यावा लागतो. म्हणजे मी बँकेकडून जर ₹100 घेते तर ऐकताय, ₹100 मी बँकेकडून घेतले तर 1 वर्षांनी घेतलेत हा मी ₹100 बँकेकडून घेतलेत म्हणजे इंटरेस्ट मला द्यावा लागेल बँकेला. आणि जेव्हा मी बँकेत पैसे ठेवते तेव्हा बँक मला इंटरेस्ट देते. असं आहे. आपण बघा लोन घेतो, लोन म्हणजे काय? कर्ज घेतो बँकेतून. जेव्हा मी बँकेतून कर्ज घेते की नाही तेव्हा मला बँकेला इंटरेस्ट द्यावा लागतो, व्याज द्यावा लागतो. पण जेव्हा मी बँकेत माझे पैसे ठेवणार आहे, माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत, बचत केलेली आहे, ते मी बँकेत ठेवते तर मला इंटरेस्ट कोण देणार आहे? जेव्हा मी माझ्याकडचे पैसे बँकेत ठेवते तेव्हा इंटरेस्ट कोण देतो? तेव्हा इंटरेस्ट कोण देतं? मी जेव्हा माझे पैसे बँकेकडे ठेवणार तेव्हा इंटरेस्ट कोण देणार? बँक देणार की मी देणार बँकेला? बँक मला देणार की मी देणार बँकेला? म्यूट करा, म्यूट प्लीज. कोण देणार? जेव्हा मी बँकेमध्ये माझे बचत राहिलेले पैसे मी बँकेमध्ये डिपॉझिट केले, डिपॉझिट केल्यानंतर इंटरेस्ट कोण देणार? बँक मला देणार की मी बँकेला देणार इंटरेस्ट? बँक आपल्याला देते, बरोबर. आणि मी जेव्हा बँकेकडून लोन घेते, लोन म्हणजे कर्ज, तेव्हा बरोबर बँकेला आपल्याला द्यावा लागतो इंटरेस्ट. आता ह्या इंटरेस्टचे 2 प्रकार आहेत, एक सिंपल आणि एक कंपाऊंड. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट मध्ये कसं असतं माहितीये का? सिंपल इंटरेस्ट मध्ये दरवर्षी आपण समजा 5 वर्षासाठी जरी आपण ते लोन घेतलेलं आहे तरी दरवर्षी तुमचं प्रिन्सिपल जे आहे, ज्याच्यावर व्याज बसणार आहे, ते प्रिन्सिपल कॉन्स्टंट असतं, म्हणजे सेम राहतं. म्हणजे ₹1000 तुम्ही जर बँकेकडून घेतले तर दरवर्षी तुम्हाला 1000वरच इंटरेस्ट भरावा लागतो. तुम्हाला 10 PCPA प्रमाणे जर तुम्ही गेले तर तुम्हाला इंटरेस्ट जो आहे तो दर वर्षाला 1000वर ₹100. कारण 10 PCPA म्हणजे 100वर ₹10. 10 PC म्हणजे पर ॲनम, म्हणजे 100वर एका वर्षासाठी ₹10 इंटरेस्ट तुम्हाला बँकेला द्यावा लागेल. 100वर ₹10. पण मी घेतलेत 100 नाही, ₹1000 घेतलेले बँकेकडून. हा तर 100 रेट आहे. हा 10 PCPA म्हणजे 100वर ₹10. पण 100वर ₹10 प्रमाणे गेलो तर 1000वर किती रुपये भरावे लागतील मला इंटरेस्ट? 1000 किती इंटरेस्ट भरावा लागेल? 100 ठीक आहे. तर प्लस मला ₹100 जो आहे तो इंटरेस्ट भरावा लागतो. हा मला तर प्रिन्सिपल आहे. 1 वर्षीचा इंटरेस्ट जो आहे तो 100 आहे. दुसऱ्या वर्षी पण मी पैसे भरलेले नाहीये, दुसऱ्या 2 वर्षासाठी मी घेतलेत पैसे, तर दुसऱ्या वर्षी पण मला 100च इंटरेस्ट भरावा लागेल. कारण पुढच्या वर्षी पण तुमचा 1000वरच इंटरेस्ट काउंट होतो. दुसऱ्या वर्षी काय तुमचं प्रिन्सिपल चेंज नाही होत. मग पहिल्या वर्षीचा ₹100 इंटरेस्ट आणि दुसऱ्या वर्षीचा 100 असं मिळून 2 वर्षाचा एकूण किती इंटरेस्ट बसेल आपल्याला? ₹200. 1000 तुमचा प्रिन्सिपल आहे प्लस 2 इयर्सचा जो इंटरेस्ट आहे तो 200 आहे. म्हणजे तुमचे टोटल जे अमाऊंट आहे, जे तुम्हाला पेड करायचं आहे आफ्टर 2 इयर्स, 2 वर्षानंतर जी अमाऊंट तुम्हाला बँकेला द्यायची ती किती आहे? रिटर्न करायची आहे तुम्हाला, ती किती आहे? अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे जे आपण घेतलेली रक्कम असते प्लस किती वर्ष तुम्ही ठेवले तेवढ्या वर्षाचा जो इंटरेस्ट आहे. म्हणजे अमाऊंट तुम्हाला किती द्यावी लागेल, पेड करावी लागेल आफ्टर 2 इयर्स?
2 वर्षानंतर किती पैसे द्यावे लागतील तुम्हाला? 1200. 1200 रुपीज. कारण 1000 घेतले होते, 100 रुपीज एका वर्षाचा आणि 100 दुसऱ्या वर्षाचा, असा इंटरेस्ट आपल्याला द्यावा लागेल. आता हे झालं सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तसं नसतं. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये कसं असतं माहितीये का? कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये समजा मी सेम गोष्ट, म्हणजे मी 1000 रुपीजच घेतलेले आहेत, प्रिन्सिपल माझं 1000च आहे, 1000 रुपीज आहे, रेट सेम आहे 10 PCPA % पर एनम, आणि एन पण माझं सेम आहे 2 इयर्स. पण आता मी जे पैसे घेतलेत ना ते कंपाऊंड इंटरेस्टने घेतलेले. मग काय बरं फरक आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये? आता पहिल्या वर्षी 2 वर्षासाठी पैसे घेतले. पहिल्या वर्षी तुम्हाला इंटरेस्ट 1000 रुपयावर बसणार आहे. 1000 वर 10 PCPA प्रमाणे जर आपण इंटरेस्ट काउंट केला तर तो 100 रुपीज होतो. ठीक आहे, पहिल्या वर्षीचा इंटरेस्ट 100च आहे. आता पुढच्या वर्षी कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये होतं काय माहितीये का? नेक्स्ट इयर जे प्रिन्सिपल असतं, प्रिन्सिपल बघा, मगाशी सिंपल इंटरेस्ट मध्ये प्रिन्सिपल दोन्ही वेळेला 1000च होतं, 1000वरच इंटरेस्ट आपण बसवला, जो 100 होता. पण आता पहिल्या वर्षी 1000च प्रिन्सिपल आहे, 1000 वर आपण इंटरेस्ट बसवला, तो 100 आहे. पण नेक्स्ट इयर त्यांनी काय केलं माहितीये का? नेक्स्ट इयर साठी प्रिन्सिपल जो त्यांनी घेतला ना तो 1000 नाही घेतला. त्यांनी काय केलं माहितीये का? प्रिन्सिपल जो घेतला ना तो 1000 प्लस आधीच्या वर्षीचा जो इंटरेस्ट आहे 100 तो पण प्रिन्सिपल मध्ये ऍड केला, आणि एकूण मला जो इंटरेस्ट भरावा लागणार आहे आता तो या 1100 रुपीज वर भरावा लागणार आहे. कारण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट वर पण इंटरेस्ट भरावा लागतो. हा इंटरेस्ट इंटरेस्ट 100 रुपीज आहे, तो पण पुढच्या वर्षीसाठी त्याच्यावर पण मला इंटरेस्ट भरावा लागणार आहे. सिंपल इंटरेस्ट मध्ये दरवेळेस 1000 वरच इंटरेस्ट भरायचा आहे, पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जसं जसं तुमच्या आधीचा वर्षीचा इंटरेस्ट येत जाईल तो पण त्या प्रिन्सिपल मध्ये ऍड होतो, आणि त्याच्यावर पण इंटरेस्ट आपल्याला भरावा लागतो, काउंट केला जातो. आता 1100 पुढच्या वर्षीसाठी तुम्हाला जो इंटरेस्ट बसेल तो या अमाऊंट वर तुम्हाला भरावा लागेल. मग 1100 वर 10 PCPA प्रमाणे जर आपण काउंट केलं इंटरेस्ट तर तो किती भरावा लागेल नेक्स्ट इयर? 10 PCPA प्रमाणे 1000 रुपये प्रमाणे इंटरेस्ट 110. व्हेरी गुड. कोण बोलला? कोणी आन्सर केला? हात वर करा. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. 110 रुपीज आपल्याला आता नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी मला भरावा लागणार आहे 110. ठीक आहे, म्हणजे पहिल्या वर्षी जो इंटरेस्ट होता तो 100 होता. सिंपल इंटरेस्ट मध्ये कसं होतं? सिंपल इंटरेस्ट मध्ये पहिल्या वर्षी पण 100 इंटरेस्ट, दुसऱ्या वर्षी पण 100. तुम्ही किती वर्ष ठेवा पैसे, घ्या पैसे, 5 वर्षासाठी जरी घेतले तरी 5ही वर्षासाठी तुम्हाला 100 500 रुपये 5 वर्षाचा इंटरेस्ट भरावा लागेल. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तसं नसतं. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये पहिल्या वर्षीचा इंटरेस्ट जो आहे तो 100 आहे, आणि सेकंड इयरचा दुसऱ्या वर्षीचा जो इंटरेस्ट आहे तो 110 येणार. कारण पुढच्या वर्षी जी प्रिन्सिपल आहे ती 1100 झाली आहे. कळतंय का फरक? प्रिन्सिपल वाढत जाते. कारण प्रिन्सिपल का वाढत जाते? कारण आधीच्या वर्षीचा जो इंटरेस्ट आहे तो त्याच्यामध्ये ऍड होत जातो, त्यामुळे प्रिन्सिपल वाढते. प्रिन्सिपल वाढल्यामुळे इंटरेस्ट दरवर्षी वाढत जातो. तसं सिंपल इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट जो आहे तो कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. पहिल्या वर्षी जेवढा इंटरेस्ट बाकीच्या वर्षी पण तेवढाच इंटरेस्ट आपल्याला भरावा लागतो. पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तसं नसतं. दरवर्षी तुम्हाला जास्तीचा इंटरेस्ट, पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 110, तिसऱ्या वर्षी अजून जास्त भरावा लागणार, चौथ्या वर्ष ठेवले पैसे तुम्ही तर आणखी जास्त इंटरेस्ट भरावा लागेल. म्हणून कंपाऊंड इंटरेस्टने आपण जर पैसे घेऊ ना तर ते लवकर फेडायचे असतात, लवकर रिपे करायचे. नाहीतर काय होतं? लवकर का द्यायचे? जर कंपाऊंड इंटरेस्ट नाही तर
बरोबर. मग कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये 2 वर्षाचा इंटरेस्ट आपण 210 भरणार आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये 2 वर्षाचा इंटरेस्ट किती भरला आपण? सिंपल इंटरेस्ट 2 वर्षाचा 200 रुपयेच भरला. हा. जर आणखी तुम्ही वर्ष वाढवली ना, आणखी वर्ष वाढवली तर आणखी वाढत जाणार इंटरेस्ट. ठीक आहे. तर आपल्याला हे फरक तुम्हाला माहित पाहिजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला, म्हणून हे सगळं सांगितलं तुम्हाला. आता तुम्हाला एक साधा फॉर्म्युला दिलेला आहे ज्याच्याने आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टने, म्हणजे साधं कॅल्क्युलेशन फॉर्म्युला आहे त्याच्याने आपण कंपाऊंड इंटरेस्ट, ऍक्च्युली अमाऊंट साठीचा फॉर्म्युला आहे, इंटरेस्ट आपण नंतर मिळतो, अमाऊंट मिळते या फॉर्म्युलाने आपल्याला. कंपाऊंड इंटरेस्टने जी अमाऊंट बनते ती आपल्याला या फॉर्म्युलाने मिळते. ए म्हणजे अमाऊंट आहे, अमाऊंट म्हणजे टोटल जे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मिळून जी बनते ती आहे. पी म्हणजे प्रिन्सिपल आहे, 1 प्लस आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे अपॉन 100 आणि एन म्हणजे टाइम पे. हा फॉर्म्युला आपला आहे. हा फॉर्म्युला वापरून ए मिळणार, अमाऊंट मिळणार. मग इंटरेस्ट पाहिजे तर अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस करा, मग तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. हा फॉर्म्युला लिहून घ्या. A is equal to P bracket 1 plus R upon 100 raised to N असा फॉर्म्युला. A is equal to P bracket 1 plus R upon 100 raised to N bracket complete raised to N असा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला पुढची एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे. बघा, हा एक तुम्हाला टेबल दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट फाइंड आउट करायचे आणि नंतर कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं. तर फर्स्ट वाला आपण आधी सॉल्व्ह करूया. फर्स्ट मध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिलेली आहे 2000 रुपीज, रेट दिलेला आहे 5 PCPA आणि ड्युरेशन म्हणजे टाइम पिरियड दिलेला आहे 2 इयर्स. ठीक आहे, म्हणजे 2000 रुपये रेट आहे 5 PCPA आणि ड्युरेशन 2 इयर्स. आता हे घेऊन आपण सॉल्व्ह करायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आधी आपल्याला काय काय दिले ते लिहून घ्यायचं. प्रिन्सिपल किती आहे? 2000 रुपीज. त्यानंतर आर आहे 5 PCPA % पर एनम आणि आपला एन जो आहे तो आहे 2 इयर्स. प्रत्येकाचं जे युनिट आहे ते वेगळं आहे. प्रिन्सिपल हे नेहमी रुपीज मध्ये असणार, रेटचा युनिट PCPA आणि एन म्हणजे टाइम पिरियड आहे ते इयर्स मध्ये असणार आहे. आणि इंटरेस्ट आणि अमाऊंट पण रुपीज मध्ये असणार. इंटरेस्ट तुमचा आणि अमाऊंट रुपीज मध्ये. ठीक आहे, आता मी फॉर्म्युला लिहिते. आपला अमाऊंटचा फॉर्म्युला आहे A is equal to P 1 plus R upon 100 raised to N. आता याच्या व्हॅल्यूज आपण पुट डाऊन करूया. A, P ची व्हॅल्यू आहे 2000 ब्रॅकेट 1 प्लस R आहे 5 अपॉन 100 रेस टू 2. आता इथे पहिला काय करायचं माहितीये का? इथे जर इथे 5/100 आहे बघा, तिथे जर डिव्हिजन होत असेल तर करायचं. आता 5 ने 100 ला भाग जातो. 5 हा 100 डिव्हिजिबल आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 2 जा 10 आणि एक 0 राहतो तो लिहायचा 20. मग राहणार का इथे 2000. बघताय ना सगळेजण आपण काय सोडवतोय?
लक्ष आहे का सगळ्यांचं? आपण कसं सॉल्व्ह करायचंय हे सोडवता आलं पाहिजे आपल्याला. 1 + 1/20 राहिलेला आहे इथे रेज टू 2. आता इथे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ब्रॅकेट मध्ये काय आहे? ऍडिशन आहे. हा ब्रॅकेट 1 + 1/20. हे ऍडिशन करण्यासाठी हा फ्रॅक्शन आहे 1/20. तर फ्रॅक्शनचा ऍडिशन करायचं. हा होल नंबर आहे पण तरी सुद्धा जर ऍडिशन करायचंय तर डिनॉमिनेटर इक्वल करावं लागतं. याचा डिनॉमिनेटर 1 चा काही नाहीये म्हणजे काय आहे डिनॉमिनेटर याचा? या 1 चा डिनॉमिनेटर मध्ये काही नाहीये म्हणजे काय आहे? खाली छेदामध्ये काही नाहीये. डिनॉमिनेटर म्हणजे काय लिहायचं? असं आहे तुम्हाला 1 + 1/20. याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाहीये. काय लिहायचं असतं? 1 लिहायचं असतं. आपल्याला जर हे ऍडिशन करायचंय ना तर याचा डिनॉमिनेटर 1 असतो. आता हा 1 आहे, हा 20 आहे. डिनॉमिनेटर इक्वल आहे का? ऍडिशन पाहिजे तर डिनॉमिनेटर इक्वल करावा लागतो. 2 फ्रॅक्शनचे ऍडिशन पाहिजे तर डिनॉमिनेटर किंवा एक फ्रॅक्शन एक होल नंबर जरी असेल तरी दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल लागतो. डिनॉमिनेटर सेम आहे का या दोघांचा? या दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे का? आहे का की नाहीये? तर आपल्याला काय करावं लागेल? जर आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे तर आता इथे 1 आहे. 1 आहे तर आपण काय करणार? इथे 1 आहे, इथे 20 आहे डिनॉमिनेटर. मग 1 चा 20 करायचा आहे. दोन्हीकडे इक्वल करायचं म्हणजे इथे पण मला 20 करावं लागेल. मग इथे 20 करण्यासाठी मी इथे 20 ने मल्टिप्लाय करणार. पण इथे जर 20 ने करते तर इथे पण मी 20 ने मल्टिप्लाय करणार. मग इथे काय होईल? 1 × 20 20 येणार /20 + 1/20. आता बघा दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल झाला. तो एकदाच लिहायचा असतो. जो इक्वल झाला डिनॉमिनेटर तो एकदाच लिहायचा. त्याचा ऍडिशन नाही करायचं. डिनॉमिनेटर ऍड नाही करायचे. न्यूमरेटर ऍड करायचे. मग 20 + 1 नाही तर तुम्ही 20 + 20 40 लिहाल तर तसं नसतं. जो इक्वल झाला डिनॉमिनेटर तो एकदाच लिहायचा. आणि वरचे जे नंबर आहेत न्यूमरेटर्स ते ऍड करायचे असतात. 20 + 1 म्हणजे तुमचं आन्सर आलं 21/20 असं तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. तेच हे सगळं जे मी केलं ते इथे करायचं आपल्याला ब्रॅकेट. इथे 1 आहे ना तर याचा डिनॉमिनेटर मी 1 घेणार. इथे दोन्हीकडे मी 20 ने मल्टिप्लाय करणार. मग मला काय मिळणार? 2000. जे मी आता मगाशी केलं ते इथे ब्रॅकेट मध्ये करायचं. 20/20 + 1/20. आता इथे जो इक्वल डिनॉमिनेटर बाकी सगळं आहे तसंच फक्त आधी आतमध्ये सॉल्व्ह करून घ्यायचा. आतमधलं ऍडिशन करून घ्यायचं मग नंतर सॉल्व्ह करायचं बाहेरचं. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे असतात. 20 + 1 स्क्वेअर. आता 20 + 1 म्हणजे 21 येणार. 2021/20 आणि इथे स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे दोनदा मल्टिप्लाय करायचं. 20 म्हणजे सेम नंबर 21/20 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. आता इथे 0 0 बघा हे तिन्ही नंबर न्यूमरेटर मध्ये येतात. 2000 21 21 हे सगळे नंबर न्यूमरेटर मध्ये आहेत आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये हे 20 20 आहेत.
2 20s आहेत ते खाली आहेत, बाकी तिन्ही नंबर वरती आहेत. तर एक वर आणि एक खाली जर 0 कट होत असतील तर करायचे डिनॉमिनेटर मध्ये. हा 0 या 0 बरोबर जाईल. आता इथे हा 2 राहिलेला आहे, हा 2 या 2 ने या 20 ला पण डिवाइड होतो. 2 10 जा 20 होतात. 2 1 जा 2, इथे 2 10 जा 20, इथे 1 राहिला. आता हे 1 राहिलं. आता इथे अजून 2 बाकी येते बघा. हे या 2 ने परत या 10 ला डिवाइड होईल, कारण 2 च्या टेबल मध्ये 10 येतात. 2 1 जा 2 5 जा. आता खाली डिनॉमिनेटर मध्ये एकदा असे 1 आले, डिनॉमिनेटर मध्ये 1 आले की तुमचं जे डिव्हिजन आहे ते संपतं, डिव्हिजन संपतं. आता जेवढे पण नंबर न्यूमरेटर मध्ये बाकी असतील त्यांना मल्टिप्लाय करा. 5 इंटू 21 इंटू 21. हे मल्टिप्लाय करा बघू. मल्टिप्लिकेशन येतं सर्वांना. म्यूट करा, म्यूट. नवापूर स्कूल म्यूट करा प्लीज. आणि हे मल्टिप्लिकेशन गुणाकार आणि मला उत्तर सांगा. याचा गुणाकार करा. म्यूट करा. नवापूर गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल. $2,205. तर हे आपलं आलं अमाऊंट 2,205. हे अमाऊंट आलं. आता अमाऊंट वरून आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करा. नवापूर स्कूल म्यूट करा प्लीज. नवापूर स्कूल म्यूट करा प्लीज. हा, तर हे आपलं आलं अमाऊंट. अमाऊंट म्हणजे टोटल अमाऊंट जे आपण एकत्र देणार आहे. घेतलं होते आपण 2,000, समजा 2,000 रुपये प्रिन्सिपल होतं आपण, म्हणजे तेवढे पैसे आपण घेतले होते. मग 2 वर्षांनी आपल्याला 2 वर्षांनी 5 PCPA प्रमाणे जर कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टने जर मी ते पैसे रिटर्न करावे लागते. घेतले होते 2,000 रुपीज आणि रिटर्न करायला लागेल अमाऊंट हे 2,205. मग 2,205 जर अमाऊंट आहे आणि 2,000 प्रिन्सिपल आहे, तर कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे? वरचे जे पैसे मी भरते ते कंपाऊंड इंटरेस्ट असतो. कंपाऊंड इंटरेस्ट अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस करून मिळतो. अमाऊंट 2,205 आहे, प्रिन्सिपल 2,000 आहे. म्हणजे मला किती इंटरेस्ट भरला आपण? 205 रुपीज. हा तुमचा कंपाऊंड बरोबर. ठीक आहे, हा कंपाऊंड इंटरेस्ट आहे तुमचा. आता पुढचं गणित घेऊया आपण. याच्यामध्ये प्रिन्सिपल तुमचा 5,000 आहे. सेकंड वाला क्वेश्चन. प्रिन्सिपल 5,000, 8 PCPA रेट आहे आणि ड्युरेशन टाइम पिरियड 3 इयर्स आहे. तुमचं जे प्रिन्सिपल आहे ते 5,000. सेकंड रेट आहे 8 PCPA आणि जो तुमचं एन आहे ते 3 इयर्स आहे. आता सेम फॉर्म्युला आपण वापरणार, कारण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे अमाऊंटचा फॉर्म्युला आहे P ब्रॅकेट 1 + R/100 रेज टू N. आता व्हॅल्यूज पुट डाऊन करा. प्रिन्सिपल तुमचं 5,000 आहे. 1 + R8 आहे अपॉन 100 रेज टू 3, कारण 3 वर्षाचा टाइम पिरियड आहे. आता इथे ए ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करा. बघा इथे भाग जात असेल तर लावायचा, नाही तर असंच ठेवलं तरी चालेल. आता इथे 100 आहे, इथे काही नाहीये, डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, तर याचा पण मी 100, याचा डिनॉमिनेटर 100 करण्यासाठी
वरती आणि खाली 100 ने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, कारण मला डिनॉमिनेटर ना असं आहे ना 1 प्लस 1 प्लस, मग इथे 1 प्लस म्हणजे 1/1 आहे, मग इथे 100 डिनॉमिनेटर इथे 1 आहे, मग इथे पण 100 करायचं आहे, तर मी 100 ने मल्टिप्लाय करणार वरती आणि खाली दोन्हीकडे 100 ने मल्टिप्लाय केलं. 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1 इंटू 100 100, इथे पण 1 इंटू 100 100, दोन्हीकडे 100 आले वरती खाली, इथे 8/100 आहे. आता बघा दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल झालेला आहे. दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल झाल्यानंतर तो एकदाच लिहायचा, डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा 100, तो सेम झालेला आहे, आणि न्यूमरेटरला ऍड करायचा 100 प्लस 8 क्यूब. इथे 5000 इंटू 100 प्लस 8 108/100 क्यूब. आता क्यूब बोलल्या तर किती वेळा मल्टिप्लाय करायचं? मगाशी 2 होता, स्क्वेअर होता, आता क्यूब आहे तर 3 टाइम्स मल्टिप्लाय करायला लागेल. इथे मी 5000 इंटू 108/100 इंटू 108/100 इंटू 108/100. आता इथे 0 0 किती जाऊ शकतात? इथे 3 0 आहेत, तर इथले खालचे 3 0 जाऊ शकतात. आता तुम्ही बोलाल इथे 108 ला पण आहे मध्ये 0, तो पण घालवायचा का याच्या बरोबर? खूप मुलं तसं करतात, तसं नाही करू शकत. एक युनिट्स प्लेस मध्ये जर झिरोज असतील तरच ते कॅन्सल होतात, मध्ये कुठेही असतील तर नाही होणार. हा 0 जाणार, हा 0 0 जाणार, आणि हा 1 0 जाणार. बाकी हे 1 आणि हे 2, म्हणजे खाली 1000 येणार, वरती 108 इंटू 108 इंटू 108/1000. आता हे ना काय करायचं माहितीये का, ह्याच्यामध्ये वरचे जे हे 4 नंबर आहेत ते मल्टिप्लाय करायचे. सांगा मला किती येतं मल्टिप्लिकेशन? मी 4 नंबर 108 इंटू 108 इंटू 108 इंटू 5 करा मल्टिप्लिकेशन. सगळ्यांनी मल्टिप्लिकेशन करायचं आणि मला आन्सर सांगायचं. 5 इंटू 108 इंटू 108 इंटू 108. 6298.56. डायरेक्ट आन्सर मला सांग, आन्सर मला सांगू नका बुक मध्ये बघून. मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला सांगितलंय, मॅडम बुक मधला आन्सर नका सांगू. मॅडम सोल केलं. मॅडम हे बघा सोल केलं. मी फक्त मल्टिप्लिकेशन कुठे केलं ते दाखवा. या चौघांचं मल्टिप्लिकेशन कुठे केलं ते दाखवा. वही दाखवा, मल्टिप्लिकेशन कुठे केलंय? मल्टिप्लिकेशन दाखवा. तसं नाही, आपण जो रफ वर्क करतो मल्टिप्लिकेशन, 108 इंटू 108 किती आलं आन्सर सांगा. आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. करा सगळ्यांनी मल्टिप्लाय करायचं. 108 इंटू 108 मल्टिप्लाय करा पटापट. आपल्याला पटापट मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. येतं की नाही गुणाकार? मल्टिप्लिकेशन येतं की नाही? हे किती आला आन्सर? 108 इंटू 108 किती आला? याचा आन्सर सांगा. 108 इंटू 108
किती आला? येत नाही, मल्टिप्लिकेशन नाही येत का? 1906. 1906. 1906 हाँ हे आन्सर आहे. हाँ याचं मल्टिप्लिकेशन 108 इंटू 108 मैडम 2 मिनट. रॉंग आहे. वन 108 ला 108 ने मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लिकेशनचा आन्सर सांगा. अरे मुलांनो, मल्टिप्लिकेशन करा वहीवर. बुक्स आहेत सगळ्यांकडे. नसेल एक गुणाकार तर आपण पुढच्या लेक्चरला शिकूया. तुम्हाला शिकवते गुणाकार कसा करायचा, कारण गुणाकार भागाकार आले पाहिजे. येतो सगळ्यांना गुणाकार? मल्टिप्लिकेशन येतं? सांगा आन्सर पटकन. 1944. 1000. रॉंग आहे रे. 11,656. 11,000. बघूया कुठे. 11,664. आन्सर आहे. सांगते मी. हे आन्सर आहे 12,000. Eight 64, 4, the 80, 166. 12,000 नहीं. हेलो. किती येणार? 11,664. Not 12,000. अच्छा, बरं. केलं का मल्टिप्लिकेशन तुम्ही? व 11,000. हा 12,000 नाही, 11,000 आहे. ठीक आहे, बाकीच आपण बघूया पुढे. ठीक आहे. बाकी गणित आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूया. ठीक आहे, बाय. बाय.